विविध मल्टिप्लेक्सेसमध्ये खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा दरानं मिळतात। यावरून सध्या महाराष्ट्रातलं वातावरण चांगलंच तापलंय। याच अनुषंगानं धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय की राज्यातल्या मल्टिप्लेक्सेसमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अजिबात बंदी नाही आणि जर कोणी बंदी घातली तर त्यावर कारवाई केली जाणार। एकाच वस्तूची दोन ठिकाणी वेगवेगळी एमआरपी असणार नाही असं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलंय। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। सरिता, याचा अर्थ काय घ्यायचा? मल्टिप्लेक्सेसमध्ये आता खाद्यपदार्थ स्वस्त होणार का आणि आपणही आपले घरचे पदार्थ नेऊ शकणार का? खरं पाहिलं तर आपण आपल्या घरचे पदार्थ नेऊ शकू का याचं उत्तर अजून काही इथं सापडलेलं नाहीये। पण हा विषय इथेच संपलेला नाहीये ज्ञानदा। आज जे काही उत्तर या लक्षवेधीवर मिळालेलं आहे, धनंजय मुंडे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती। या विषयावर अधिक चर्चा होणार आहे आणि पुढचे नियम आणि निर्णयही होणार आहे। मात्र हे अधिवेशनानंतर होणार आहे। मात्र एक जो प्रिन्सिपल आहे जे इथे पक्क करण्यात आलेला आहे ते हे आहे की एकाच वस्तूची दोन ठिकाणी वेगवेगळी एमआरपी राहणार नाही। त्यामुळे बाहेरूनच ही वस्तू आलेली असते मल्टिप्लेक्समध्ये, मात्र मल्टिप्लेक्समध्ये लोकांना देताना एमआरपी एक आणि ज्या किमतीमध्ये ती विकल्या जाते ती दुसरी असं असतं, तर तसं होणार नाही एवढं मात्र निश्चित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे महागडे खाद्यवस्तू असतात मल्टिप्लेक्समध्ये त्या आता तशा राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। आता स्वतःच्या घरातून काही खाद्यवस्तू बरोबर नेऊ शकणार का याच्यावर मात्र अजून स्पष्टीकरण आलेलं नाहीये। ज्ञानदा। सरिता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।